नमस्कार मंडळी. विविध संस्कृतींनी नटलेल्या आपल्या देशात सणांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. निसर्गाशी जवळीक साधणारे आपले सण उत्सव यामागे निश्चित असे शास्त्र आहे. सकारात्मक ऊर्जेने भरलेले हे सण आनंदाचे उत्साहाचे प्रतीक आहेत. आपल्या श्रद्धा संस्कृती आणि परंपरांचा आरसा असलेले हे सण भारतभर विविध पद्धतीने साजरे केले जातात. आपल्याला माहीतच आहे की मुर्डेश्वर हे कर्नाटकातील उत्तर कन्नडा जिल्ह्यातील एक गाव. येथील कंडुकागिरीवर मुर्डेश्वराचे मंदिर उंचच्या उंच राजगोपुर आणि भव्य विशाल अशा शिवाच्या मूर्तीसाठी प्रसिद्ध आहे. सुंदर समुद्रकिनारी असलेल्या या मंदिरात कार्तिक महिन्यात विशेष उत्सव साजरा केला जातो. मंदिराच्या आवारात असंख्य दिवे लावले जातात. मंदिर आणि परिसर रोषणाईने उजळून निघतो. एका पौराणिक कथेनुसार कार्तिकी पौर्णिमेला महादेवांनी त्रिपुरासुराचा वध केला होता. असे मानले जाते की आजही सगळे देवदेवता भगवान शंकरांबरोबर पृथ्वीवर येतात आणि असंख्य दीप प्रज्वलित करून आनंदोत्सव साजरा करतात. मुर्डेश्वराच्या मंदिरात याच काळात दीपोत्सव साजरा होतो आणि मुर्डेश्वराची वाजत गाजत आरती केली जाते. आरतीनंतर मुर्डेश्वराची उत्सव मूर्ती मंदिर परिसरात मिरवली जाते. असे म्हणतात की स्वतः मुर्डेश्वर मंदिर परिसरातील त्यांच्या गणांना प्रत्यक्ष भेटायला येतात. चार प्रदक्षिणांनंतर पाचव्या प्रदक्षिणेला उत्सव मूर्तीसाठी खास रथ आणला जातो आणि त्यातून पाचवी आणि अखेरची प्रदक्षिणा घातली जाते. यानंतर मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारातून एका पालखीतून मुर्डेश्वराची उत्सव मूर्ती बाहेर पडते आणि 500 मीटर अंतरावर असलेल्या ओल्गा मंडपात वाजत गाजत आणली जाते. हा ओल्गा मंडप एका सुंदर पुष्करणीच्या आवारात आहे. येथील नंदीच्या मागे तिला आसनस्थ करून तिची पूजा अर्चा आणि आरती होते. परतीच्या मार्गावर गावकरी वेळोवेळी पालखीचे दर्शन घेऊन तिला अर्चना अर्पण करतात. महाशिवरात्र, रथयात्रा आणि कार्तिक महिन्यातील हा दीपोत्सव संधी मिळाली तर जरूर अनुभवावा असाच आहे.